नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या पवित्र कथेच्या दारात उभे आहोत ती केवळ एक कथा नाही, तर भक्तीची कसोटी आहे, विश्वासाची अग्निपरीक्षा आहे आणि अधर्मावर सत्याच्या विजयाचा शाश्वत उद्घोष आहे. प्राचीन काळात जेव्हा राजमहालात अहंकार फोफावत होता, जेव्हा ऋषींच्या आश्रमात तपश्चर्याची ज्वाला तेवत होती आणि जेव्हा वनातून नद्या वाहत देवतांचे सानिध्य अनुभवत होत्या, त्या काळात एक बालक आपल्या निष्कलंक भक्तीने संपूर्ण सृष्टीला हादरवून सोडतो. त्या बालकाचे नाव प्रल्हाद आणि त्या भक्तीपुढे कोसळतो अग्नी. अहंकार जळून भस्म होतो आणि विष्णू कृपेचा प्रकाश सर्व दिशांनी पसरतो. होलिकेच्या दहनात केवळ एक देह जळत नाही, तर अधर्माचा गर्व राख होतो आणि भक्ताचा विजय अमर होतो. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. पण त्याआधी भक्तांनो, या कथा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचाव्यात यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये भक्तिभाव व्यक्त करा आणि ही पवित्र परंपरा पुढे नेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. राजा हिरण्यकश्यपाच्या विशाल सुवर्ण महालात त्या दिवशी गंभीर शांतता पसरली होती. प्राचीन स्तंभांवर कोरलेली दैत्यांची शिल्पे जणू काही श्वास रोखून उभी होती. महालाच्या सभागृहात धगधगती अग्निकुंडे प्रज्वलित होती आणि वेदमंत्रांच्या विरुद्ध दिशेने उच्चारलेले तांत्रिक मंत्र हवेत दाटले होते. हिरण्यकश्यप सिंहासनावर बसलेला होता. त्याचे डोळे लाल झालेले होते, कपाळावरच्या शिरा फुगल्या होत्या आणि छाती गर्वाने फुगलेली होती, कारण त्याने ब्रह्मदेवांकडून मिळवलेले वरदान त्याला अजेय वाटत होते. देव, मानव, पशु, अस्त्र-शस्त्र, दिवस-रात्र, भूमी, आकाश काहीही त्याला मारू शकत नाही असा त्याचा दृढ विश्वास होता. पण त्या अजेयतेच्या कवचाला एक सूक्ष्म भेग पडली होती. ती म्हणजे त्याचा स्वतःचा पुत्र प्रल्हाद. लहान वयाचा तो बालक, पण त्याच्या मुखातून सतत विष्णू नामाचा जप होत असे. गुरुकुलात गुरूंनी दैत्यविद्या शिकवताना इतर बालक जसे शस्त्रविद्या आणि विजयाचे मंत्र म्हणत, तसे प्रल्हाद मात्र डोळे मिटून नारायणाचे स्मरण करत असे. वनातल्या आश्रमात ऋषींच्या सानिध्यात त्याचे मन अधिक निर्मळ झाले होते. नदीकाठी बसून वाहत्या जलाकडे पाहत तो विष्णुरूप पाहत असे. वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत त्याला नारायणाचा स्पर्श जाणवत असे. गुरूंनी वारंवार त्याला दैत्यांचा धर्म समजवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाचे मन कुठेही विचलित झाले नाही, कारण त्याच्या अंतःकरणात केवळ एकच दीप प्रज्वलित होता, तो म्हणजे श्री विष्णूची अखंड भक्ती. जेव्हा ही गोष्ट हिरण्यकश्यपाच्या कानावर आली, तेव्हा त्याचा क्रोध अनावर झाला. त्याने सभेत प्रल्हादाला बोलावले. सुवर्णस्तंभांच्या मध्ये उभा असलेला तो लहानसा मुलगा शांत आणि तेजस्वी दिसत होता. हिरण्यकश्यपाने गर्जना केली, या बालका, तू कुणाची उपासना करतोस? माझ्याशिवाय या त्रैलोक्यात कोण आहे? प्रल्हादाने न घाबरता शांत स्वरात उत्तर दिले, पिता, नारायण सर्वत्र आहे, वनात, नदीत, आकाशात आणि तुमच्यातही. हे ऐकताच सभागृहात असलेले दैत्य थरथर कापू लागले, कारण असा निर्भय स्वर त्यांनी कधी ऐकला नव्हता. हिरण्यकश्यपाचा क्रोध ज्वालामुखीसारखा फुटून बाहेर आला. त्याने प्रल्हादाला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले. कधी त्याला उंच पर्वतावरून खाली ढकलले गेले, कधी विषारी सर्पांच्या मध्ये टाकले गेले, कधी खवळलेल्या हत्तींच्या पायाखाली दिले गेले. पण प्रत्येक वेळी वनदेवता, नदीदेवता आणि स्वयं विष्णुकृपा त्याच्या रक्षणासाठी धावून आली. प्रल्हादाच्या ओठांवर मात्र एकही तक्रार नव्हती, एकही अश्रू नव्हता, केवळ नारायणाचा जप अखंड सुरू होता. हे पाहून हिरण्यकश्यप अधिकच अस्वस्थ झाला. त्याच्या मनात एक भयानक योजना आकार घेऊ लागली. त्याला आठवण झाली त्याची बहीण होलिका, जिला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. प्राचीन काळातील यज्ञ अग्नी तिच्या आसपास जरी पेटवला तरी ती सुरक्षित राहत असे. हिरण्यकश्यपाने तिला राजमहालात बोलावले. महालाच्या अंगणात प्रचंड यज्ञकुंड उभारले गेले. वनातून आणलेली समिधा, सुवासिक औषधी लाकूड आणि तूप याने अग्नी पेटवण्याची तयारी सुरू झाली. नदीकाठावरून आणलेले पवित्र जल ऋषींनी मंत्रोच्चारांसह शिंपडले, पण त्या मंत्रांमध्ये भक्ती नव्हती, केवळ अहंकार होता. होलिकेच्या मनातही गर्व दाटून आला. तिला वाटले हा लहान बालक तिच्या सामर्थ्यापुढे क्षणात भस्म होईल. प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश करण्याचा निर्णय झाला. वनातले पक्षी अस्वस्थ झाले, वारा वेगाने वाहू लागला, आकाशात ढग जमा होऊ लागले, जणू सृष्टीच या अन्यायाविरुद्ध साक्ष देत होती. प्रल्हाद मात्र शांत होता. त्याला मनात भीती नव्हती, कारण त्याला खात्री होती की ज्याने सृष्टी निर्माण केली तोच त्याचे रक्षण करील. अग्निकुंडाच्या भोवती विधी सुरू झाले.
शंखनाद झाला, नगारे वाजले आणि अग्नीच्या ज्वाला आकाशाला भिडू लागल्या. हिरण्यकश्यपाच्या डोळ्यात विजयाचा उन्माद होता, तर प्रल्हादाच्या मुखावर अलौकिक शांती होती. आणि याच क्षणी नियतीने एक नवा अध्याय लिहायला सुरुवात केली, ज्यात अग्नी भक्ताला स्पर्शही करणार नव्हता आणि अधर्माचा गर्व राख होणार होता. अग्निकुंडाच्या प्रचंड ज्वाळा आकाशाला स्पर्श करत होत्या आणि त्या ज्वाळांच्या प्रकाशात संपूर्ण राजमहल रक्तवर्णी दिसत होता. होलिका आपल्या वरदानाच्या गर्वात अग्नीच्या समीप बसली होती. तिच्या अंगावर प्राचीन वस्त्रे होती, ज्यावर तांत्रिक चिन्हे कोरलेली होती, आणि तिच्या गळ्यात राक्षसी शक्तीचे द्योतक असलेले रुद्राक्ष लटकत होते. प्रल्हाद तिच्या मांडीवर शांतपणे बसला होता. त्याचे नेत्र मिटलेले होते, ओठांवर मंद स्मित होते आणि हृदयात अखंड नारायण नामाचा नाद गुंजत होता. अग्नीच्या उष्णतेने सभोवतालचे वायुमंडल थरथरू लागले होते. वनातील वृक्षांची पाने सळसळत होती, नद्यांचे पाणी अस्वस्थपणे हेलकावत होते आणि आकाशातील तारेही जणू या दृश्याकडे पाहत होते. होलिकेने गर्वाने हास्य केले आणि मनात विचार केला की आज या बालकाची भक्ती अग्नीच्या ज्वाळांत संपून जाईल. पण जसा अग्नी अधिक प्रखर झाला तसा अचानक वाऱ्याची दिशा बदलली. ज्वाळा होलिकेच्या अंगावर अधिक झेपावू लागल्या. तिच्या वरदानाचे कवच ढळू लागले, कारण ते वरदान तिने भक्तीने नव्हे तर कपटाने मिळवले होते. प्रल्हाद मात्र त्या ज्वाळांच्या मध्यात बसूनही शांत होता, कारण विष्णू कृपेचा अदृश्य कवच त्याच्या भोवती तयार झालं होतं. अग्नी त्याला स्पर्श करत नव्हता, उलट ज्वाळा जणू त्याला वंदन करत होत्या. होलिकेच्या वस्त्रांनी पेट घ्यायला सुरुवात केली. तिच्या मुखावरचा गर्भ भयात बदलू लागला. तिने सुटण्याचा प्रयत्न केला, पण अग्नीच्या वेढ्यातून तिला मार्ग मिळेना. तिच्या किंकाळ्या आकाशात घुमू लागल्या आणि त्या किंकाळ्यांनी संपूर्ण सृष्टी हादरून गेली. हिरण्यकश्यप दूर उभा राहून हे दृश्य पाहत होता. त्याच्या डोळ्यात प्रथम विजयाचा उन्माद होता, पण तो क्षणातच शंकेत बदलला, कारण अग्नीच्या मध्यातून प्रल्हादाचा जप अधिक स्पष्ट ऐकू येत होता. नारायण नारायण असा नाद ज्वाळांनाही शांत करत होता. ऋषींच्या आश्रमात बसलेले तपस्वी अचानक ध्यानातून बाहेर आले. त्यांनी आकाशाकडे पाहून जाणले की कुठेतरी अधर्माचा अंत जवळ आला आहे. नदीकाठी उभ्या असलेल्या देवतांनी हात जोडले आणि विष्णू कृपेचे स्मरण केले, कारण भक्ताची परीक्षा अंतिम टप्प्यावर पोहोचली होती. होलिकेचा देह हळूहळू राखेत बदलू लागला. तिचे वरदान जळून नष्ट झाले आणि अखेरीस ती अग्नीमध्ये विलीन झाली. त्या क्षणी प्रल्हाद मात्र अग्निकुंडातून सुरक्षित बाहेर आला. त्याच्या पायांखाली कमळ उमलले, जणू पृथ्वीनेही त्या भक्ताला वंदन केले. सभागृहात उपस्थित असलेले दैत्य स्तब्ध झाले. काहींच्या मनात भीती तर काहींच्या मनात पहिल्यांदाच भक्तीची ठिणगी पेटली. हिरण्यकश्यपाचा क्रोध आता अधिक भयानक झाला. त्याला जाणवले की ही केवळ एका बालकाची भक्ती नाही, तर साक्षात विष्णूची चेतना आहे. तरीही त्याचा अहंकार अजून तुटलेला नव्हता. त्याने ठरवले की प्रल्हादाला कोणत्याही परिस्थितीत झुकवायचेच. त्या रात्री राजमहालात दीप लावले गेले नाहीत. आनंदाचा उत्सव झाला नाही, कारण अधर्माचा कट अपयशी ठरला होता. वनात मात्र देवतांनी आनंदोत्सव साजरा केला. नदीच्या लाटांनी टाळ्या वाजवल्या आणि वाऱ्याने सुगंध पसरवला, कारण सत्याने पहिल्यांदा अग्नीवर विजय मिळवला होता. पण ही कथा इथेच थांबणार नव्हती, कारण हिरण्यकश्यपाच्या अहंकाराचा अंतिम सामना अजून बाकी होता आणि प्रल्हादाची भक्ती अजून कठोर परीक्षेतून जाणार होती. होलिकेच्या दहनानंतर संपूर्ण नगरीवर अघोषित भयाचे सावट पसरले होते. राजमहालाच्या उंच कळसांवर फडकणारे ध्वज निस्तेज झाले होते. सभागृहात मंत्रोच्चार थांबले होते आणि दैत्यांच्या चेहऱ्यावर गर्वाऐवजी अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. हिरण्यकश्यप मात्र अंतःकरणात अधिकच पेटला होता, कारण त्याच्या डोळ्यांसमोर घडलेले दृश्य त्याच्या अजेयतेच्या दाव्याला आव्हान देणारे होते. त्याने आपल्या सेनापतींना बोलावले, गुरूंना हाक दिली, तांत्रिकांना सल्ल्यासाठी पाचारण केले, पण कुणाच्याही शब्दात त्याला समाधान मिळाले नाही, कारण सर्वांनाच जाणवत होते की हा संघर्ष आता केवळ बाह्य शक्तींचा राहिलेला नव्हता, तर तो भक्ती आणि अहंकार यांच्यातील होता. हिरण्यकश्यपाने प्रल्हादाला पुन्हा सभेत बोलावले. त्या विशाल सभागृहात सोन्याचे स्तंभ होते. दगडी भिंतींवर युद्धकथांची शिल्पे कोरलेली होती आणि मध्यभागी सिंहासनावर बसलेला हिरण्यकश्यप अधिकच कठोर दिसत होता. प्रल्हाद मात्र साध्या वस्त्रात शांतपणे पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भयाचा लवलेश नव्हता. हिरण्यकश्यपाने कठोर स्वरात विचारले,
सांग, कोण आहे तुझा तो विष्णू जो तुला वारंवार वाचवतो? प्रल्हादाने शांतपणे उत्तर दिले, पिता, तो सर्वत्र आहे, या स्तंभात, या भूमीत, या आकाशात आणि तुमच्या अंतःकरणातही. हे शब्द ऐकताच सभागृहात कुजबूज सुरू झाली. हिरण्यकश्यपाचा क्रोध अनावर झाला. त्याने आपल्या गदेला जोरात जमिनीवर आपटले आणि गर्जना केली, जर तुझा विष्णू सर्वत्र आहे तर या स्तंभातही आहे का? प्रल्हादाने न डगमगता होकार दिला. त्या क्षणी आकाश ढगांनी भरून आले, वारा जोरात वाहून आला आणि सभागृहातील दीप थरथरू लागले. हिरण्यकश्यपाने आपल्या पूर्ण शक्तीने स्तंभावर प्रहार केला आणि त्या प्रहारासह भयानक गर्जना ऐकू आली. स्तंभ फाटला आणि त्यातून अद्भुत तेज प्रगट झाले. त्या तेजातून अर्ध नर अर्ध सिंह असा दिव्य अवतार प्रगट झाला. त्याचे नेत्र अग्नीसारखे होते, नखे वज्रासारखी होती आणि त्याच्या गर्जनेने त्रैलोक्य थरथरले. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, ऋषींनी आश्रमातून मंत्रोच्चार सुरू केले आणि नद्यांचे पाणी अधिक वेगाने वाहू लागले. हिरण्यकश्यप भयभीत झाला, पण अहंकारामुळे तो मागे हटला नाही. त्या दिव्य रूपाने त्याला उचलले आणि संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावर ठेवले. ना दिवस ना रात्र, ना आत ना बाहेर अशा स्थितीत त्याचा अंत केला, कारण वरदानाच्या अटीही सत्याच्या अधीन होत्या. प्रल्हाद त्या दृश्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात भय नव्हते, तर कृतज्ञतेचे अश्रू होते, कारण त्याची भक्ती अखेर सृष्टीने मान्य केली. त्या दिवशी अधर्माचा पूर्ण पराभव झाला आणि सत्याचा जयघोष झाला. नगरीत आनंदोत्सव साजरा झाला. मंदिरे सजवली गेली, नद्यांवर दीप सोडले गेले, वनातील प्राणी निर्भय झाले आणि प्रल्हादाच्या नावाने भक्तीचा नवा अध्याय सुरू झाला. पण या विजयामागे केवळ शक्ती नव्हती, तर अखंड विश्वास होता, जो अग्नीला हरवतो, अहंकार जाळतो आणि भक्ताला अमर करतो. अशी ही कथा पुढे पिढ्यानपिढ्या सांगितली गेली आणि प्रत्येक होलिका दहनाच्या अग्नीत त्या भक्तीची आठवण जिवंत राहिली. हिरण्यकश्यपाच्या अंतानंतर नगरीत जे परिवर्तन घडून आले ते केवळ राजसत्तेचे नव्हते, तर संपूर्ण मनोवृत्तीचे होते. ज्या महालात कधी गर्वाचे आणि भयाचे सावट होते, तिथे आता शांततेची आणि समाधानाची अनुभूती पसरली होती. सिंहासन रिकामे होते, पण त्या रिकामेपणातही अधर्माचा गर्व नव्हता, तर एका युगाच्या समाप्तीची गंभीर जाणीव होती. प्रल्हाद राजमहालाचा अंगणात उभा होता. त्याच्या आजूबाजूला मंत्री, सेनापती आणि प्रजेतील प्रमुख लोक जमा झाले होते. पण प्रल्हादाच्या चेहऱ्यावर विजयी राजाचा अभिमान नव्हता, तर सेवकाची नम्रता होती. त्याने सर्वप्रथम सभेत उपस्थित असलेल्या ऋषींना वंदन केले, कारण त्याला माहीत होते की भक्तीला दिशा देणारे हेच तपस्वी असतात. ऋषींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि सांगितले की तू केवळ राजा नाहीस, तर धर्माचा वाहक आहेस. त्या शब्दांनी प्रल्हादाचे मन अधिकच भारावून गेले. त्याने तात्काळ आज्ञा दिली की नगरीतील सर्व मंदिरे स्वच्छ केली जावीत, नदीकाठांवर दीप प्रज्वलित केले जावेत आणि वनातील आश्रमांना अन्न व वस्त्रांची मदत पोहोचवली जावी. कारण राज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर सेवा आहे, हे त्याने कृतीतून दाखवून दिले. त्या दिवशी पहिल्यांदाच नगरीत होलिका दहनाचा विधी नव्या अर्थाने झाला. अग्नी पेटवताना कुणाच्याही मनात द्वेष नव्हता, तर अधर्माच्या प्रतीकाचे विसर्जन करण्याची भावना होती. लोकांनी अग्निभोवती प्रदक्षिणा घातल्या आणि प्रल्हादाच्या भक्तीची आठवण केली. स्त्रिया मंगलगीत गात होत्या, वृद्ध आपले अनुभव सांगत होते आणि बालकांच्या डोळ्यांत कुतूहल चमकत होते. नदीकाठी बसून ऋषींनी या कथेचा अर्थ सांगितला की अग्नी हा नाश करणारा नाही, तर शुद्ध करणारा आहे, जो भक्तीच्या सान्निध्यात पावन होतो. प्रल्हाद त्या नदीकाठी शांतपणे बसला होता. वाहत्या पाण्यात त्याला आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसत होते. बालपणातील परीक्षा, गुरुकुलातील उपहास, वडिलांचा क्रोध आणि अखेर विष्णुकृपेचा साक्षात्कार, हे सारे क्षण त्याच्या मनात तरंगत होते. पण त्याच्या हृदयात कुठेही कटुता नव्हती, कारण त्याने सर्व काही नारायणावर सोपवले होते. त्या रात्री आकाश निरभ्र होते, तारे अधिक तेजस्वी दिसत होते, जणू देवताही या भक्ताच्या संयमाला वंदन करत होत्या. प्रल्हादाने राजमहालात प्रवेश केला, पण सिंहासनावर बसण्याआधी तो मंदिरात गेला आणि विष्णुमूर्तीसमोर दीर्घ काळ नतमस्तक झाला. त्याच्या ओठांवर प्रार्थना होती की या राज्यात कधीही अहंकार प्रवेश करू नये आणि भक्तीची ज्योत अखंड तेवत राहावी. त्याच क्षणी मंद वाऱ्याची झुळूक आली आणि दीपाची ज्योत स्थिर झाली, जणू त्या प्रार्थनेला मान्यता मिळाली. पुढील दिवसांत प्रल्हादाने राज्यकारभारात धर्माला केंद्रस्थानी ठेवले. अन्याय करणाऱ्यांना शिक्षा झाली, पण करुणेने.
दान देणाऱ्यांना सन्मान मिळाला, वनांचे संरक्षण झाले, नद्यांची स्वच्छता राखली गेली आणि आश्रमांना राजाश्रय मिळाला. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात समृद्धी नांदू लागली. लोकांच्या मनात भीतीऐवजी विश्वास निर्माण झाला आणि राजाचा उल्लेख करताना त्यांच्या ओठांवर आदर होता. होलिका दहन आणि धुलिवंदन आता केवळ उत्सव राहिले नव्हते, तर भक्ती आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक बनले. प्रत्येक वर्षी या दिवशी प्रल्हादाची कथा सांगितली जाई आणि बालकांच्या मनात हा संस्कार रुजवला जाई की खरे सामर्थ्य शस्त्रात नसते, तर विश्वासात असते. अशा प्रकारे एका बालभक्ताच्या परीक्षेने संपूर्ण सृष्टीला एक अमर संदेश दिला की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला अग्नीही जाळू शकत नाही आणि काळही मिटवू शकत नाही. प्रल्हादाच्या राज्याभिषेकानंतर काही काळ शांततेत गेला, तरीही त्याच्या मनात एक सूक्ष्म खंत कायम होते. कारण त्याला माहीत होते की भक्तीची परीक्षा केवळ बाह्य संकटांनीच होत नाही, तर अंतर्मनातील मोह आणि अहंकारानेही होते. म्हणूनच तो दररोज पहाटे राजमहल सोडून नदीकाठी जाई. तेथे ऋषींच्या आश्रमात बसून ध्यान करत असे. नद्यांचे पाणी त्यावेळेस अत्यंत शांत असायचे आणि उगवत्या सूर्याच्या किरणांत त्याला विष्णूचे तेज दिसायचे. ऋषी त्याला उपदेश करत की राजा असणे ही मोठी जबाबदारी आहे, कारण तुझ्या एका निर्णयाने हजारो जीवनांवर परिणाम होतो. प्रल्हाद ते शब्द मनात कोरून ठेवत असे. त्याने आपल्या राज्यात धुलिवंदनाचा उत्सव अधिक अर्थपूर्ण केला. या दिवशी लोकांनी एकमेकांवर रंग उधळताना वैर विसरावे, राग विसरावा आणि नवीन सुरुवात करावी असा संदेश दिला. गावेच्या गावे एकत्र येऊन नदीकाठी स्नान करत असत. वनातील फुले गोळा करून नैसर्गिक रंग तयार केले जात आणि कोणत्याही प्रकारचा अपवित्रपणा न करता उत्सव साजरा केला जाईल. या विधींमध्ये स्त्री, पुरुष, वृद्ध, बालक सर्व सहभागी होत आणि त्या आनंदात कुठेही भेदभाव राहत नसे. प्रल्हाद स्वतः सामान्य वस्त्र परिधान करून प्रजेमध्ये मिसळत असे. त्याच्या अंगावर कुठलाही राजवैभवाचा आव नव्हता, त्यामुळे लोक त्याच्याशी आपलेपणाने बोलत असत, आपली दुःखे सांगत असत आणि तो त्यांना संयमाने ऐकत असे. या काळात त्याने अनेक प्राचीन मंदिरे जी दुर्लक्षित झाली होती त्यांचा जीर्णोद्धार केला, शिल्पकारांना सन्मान दिला आणि मूर्तींना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. वनातील देवतांची मंदिरेही सजवली गेली, कारण त्याचा विश्वास होता की सृष्टीतील प्रत्येक घटक पूजनीय आहे. ऋषींनी सांगितलेली पुराण कथा तो बालकांना ऐकवत असे. विशेषतः होलिकेच्या कथेतून तो एकच संदेश देत असे की वरदान, शक्ती किंवा पद यापेक्षा शुद्ध अंतःकरण अधिक महत्त्वाचे असते. कारण अहंकाराने मिळवलेले वरदान अग्नीमध्ये जळून जाते, पण भक्तीने मिळवलेली कृपा अमर राहते. एकदा एका वृद्ध स्त्रीने त्याला विचारले की तू इतका शांत कसा राहतोस, इतके दुःख पाहूनही तुझ्या मनात राग कसा येत नाही. प्रल्हाद हसून म्हणाला की माझ्या जीवनातील सर्वात मोठा गुरु अग्नी आहे, कारण त्याने मला शिकवले की जे खरं असतं ते जळत नाही आणि जे खोटं असतं ते टिकत नाही. हे शब्द ऐकून सभोवतालचे लोक भारावून गेले. त्या रात्री प्रल्हादाने स्वप्नात विष्णूचे दर्शन घेतले. त्या दिव्य रूपाने त्याला सांगितले की भक्तीचा मार्ग हा एकट्याचा नसतो, तो समाजाला प्रकाश देतो. म्हणूनच तुझ्या जीवनकथेचा उपयोग इतरांना प्रेरणा देण्यासाठी कर. प्रल्हाद जागा झाला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते, कारण त्याला कळले की त्याचे आयुष्य केवळ त्याच्यासाठी नाही तर सर्व भक्तांसाठी आहे. त्या दिवसापासून त्याने स्वतःला पूर्णपणे लोकसेवेत झोकून दिले. न्यायदान करताना तो कठोर नव्हता तर विवेकी होता. शिक्षा देताना तो द्वेषाने नव्हे तर सुधारण्याच्या भावनेने देत असे. त्यामुळे राज्यात गुन्हे कमी झाले आणि लोकांचा नैतिक स्तर उंचावला. होलिका दहनाच्या अग्नीप्रमाणेच या राज्यातही अधर्माची बीजे जळून गेली आणि धुलिवंदनाच्या रंगांप्रमाणेच लोकांच्या आयुष्यात आनंदाचे नवे रंग भरले गेले. हीच प्रल्हादाच्या भक्तीची खरी फलश्रुती होती, जी काळाच्या प्रवाहातही टिकून राहिली आणि पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरली. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी प्रल्हादाच्या राज्यातील शांतता अधिक गहिरी होत गेली. पण त्या शांततेतही तो सदैव जागरूक होता, कारण त्याला माहीत होते की अधर्म कधीही पूर्णपणे नष्ट होत नाही, तो केवळ रूप बदलतो. म्हणूनच तो दरवर्षी होलिका दहनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष विधी करीत असे. राजमहालातून तो पायी निघून वनातील प्राचीन आश्रमात जात असे, जिथे वटवृक्षाच्या सावलीत ऋषी तपश्चर्या करीत असत. त्या ठिकाणी तो भूमीवर बसून आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आठवत असे. बालपणीचे अपमान, कठोर शिक्षा, अग्नीची परीक्षा आणि अखेरीस विष्णू कृपेचा साक्षात्कार या सर्व आठवणी त्याच्या मनात जिवंत होत असत. पण त्या आठवणी वेदना देत नसत, उलट त्याला अधिक नम्र बनवत असत.
ऋषी त्याला सांगत की जो राजा स्वतःच्या दुःखातून शिकतो तोच प्रजेच्या दुःखाची खरी जाणीव ठेवू शकतो. त्या रात्री आश्रमात अग्निहोत्र पेटवले जाई. समिधांचा सुगंध संपूर्ण वनात पसरत असे आणि मंत्रोच्चारांतून वातावरण पवित्र होत असे. प्रल्हाद त्या अग्नीसमोर बसून डोळे मिटत असे आणि अंतःकरणात विष्णू नामाचा नाद गुंजवत असे. त्याला जाणवत असे की हा अग्नी तोच आहे ज्याने कधी त्याची परीक्षा घेतली होती आणि आज त्याच अग्नीसमोर तो कृतज्ञतेने नतमस्तक झाला आहे. दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा उत्सव सुरू होत असे. लोक नदीत स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करत असत. स्त्रिया ओव्या गात असत. पुरुष वनातून आणलेली फुले आणि पाने एकत्र करून रंग तयार करत असत. या रंगांमध्ये कुठलाही अहंकार नव्हता, केवळ आनंद आणि एकतेची भावना होती. प्रल्हाद स्वतः त्या उत्सवात सहभागी होत असे. तो कुणालाही राजा म्हणून नव्हे तर एक भक्त म्हणून भेटत असे. त्यामुळे लोकांच्या मनात त्याच्याविषयी अपार प्रेम निर्माण झाले होते. एकदा या उत्सवाच्या दिवशी दूरवरच्या प्रदेशातून काही प्रवासी आले. त्यांनी प्रल्हादाची कथा ऐकली होती आणि त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्रल्हादाने त्यांना सन्मानाने आसन दिले आणि स्वतः त्यांच्या पायांशी बसून त्यांची कहाणी ऐकली. ते प्रवासी सांगत होते की त्यांच्या प्रदेशात अजूनही अन्याय आणि भीतीचे राज्य आहे. तेव्हा प्रल्हादाने त्यांना समजावले की परिवर्तन तलवारीने होत नाही तर विचारांनी होते आणि विचार भक्तीने शुद्ध होतात. त्याने त्यांना होलिका दहनाची कथा सांगितली आणि सांगितले की अग्नी हा केवळ जाळण्यासाठी नसतो तर सत्य प्रकट करण्यासाठी असतो. हे ऐकून ते प्रवासी भावुक झाले आणि त्यांनी आपल्या प्रदेशातही हा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे प्रल्हादाची कथा केवळ एका राज्यापुरती मर्यादित राहिली नाही तर ती नद्यांच्या प्रवाहासारखी दूर दूर पसरली. दरम्यान प्रल्हादाच्या मनात कधीही गर्वाने जागा घेतली नाही, कारण तो जाणून होता की जे काही घडले ते माझ्या सामर्थ्यामुळे नव्हे तर नारायणाच्या इच्छेमुळे आहे. म्हणूनच तो प्रत्येक निर्णय घेण्याआधी मंदिरात जाऊन दीप प्रज्वलित करत असे आणि शांतपणे बसून अंतःकरणातील आवाज ऐकत असे. अनेकदा त्याला वाटे की त्याचे आयुष्य एखाद्या यज्ञासारखे आहे, ज्यात स्वतःचा अहंकार आहुती म्हणून अर्पण करावा लागतो. त्या यज्ञातूनच समाजाचं कल्याणरूपी फळ मिळते. एका संध्याकाळी नदीकाठी बसलेला असताना त्याने बालकांचा एक समूह पाहिला. ते होलिकेची कथा खेळातून सादर करत होते. कुणी प्रल्हाद बनले होते, कुणी होलिका तर कुणी अग्नी. त्या दृश्याने प्रल्हादाच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्याला जाणवले की कथा जिवंत आहे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्या क्षणी त्याने मनातच विष्णूला प्रणाम केला आणि प्रार्थना केली की या कथेमधील संदेश कधीही विसरला जाऊ नये. कारण जेव्हा जेव्हा समाज अहंकाराच्या ज्वाळांत अडकतो तेव्हा होलिका दहनाची ही स्मृती त्याला योग्य मार्ग दाखवते आणि भक्तीचा दिवा पुन्हा प्रज्वलित करते. काळाच्या प्रवाहात प्रल्हादाचे नाव केवळ राजाच्या रूपात नव्हे तर एका जिवंत आदर्शाच्या रूपात पसरू लागले. दूरदूरच्या वनांतून साधू संन्यासी त्याच्या राज्यात येऊ लागले, कारण त्यांना येथे भक्तीची शुद्ध हवा जाणवत होती. प्रल्हाद प्रत्येकाला समान भावनेने भेटत असे. कुणी ऋषी असो, कुणी वनवासी असो किंवा कुणी सामान्य शेतकरी असो, त्याच्या दृष्टीने सर्वांमध्ये एकच नारायण वसलेला होता. एका वर्षी भीषण दुष्काळ पडला. नद्यांचे पाणी आटू लागले, वनातील झाडे कोमेजू लागली आणि प्रजेच्या मनात भीती दाटून आली. अनेक राजे अशावेळी कर वाढवून स्वतःचे भांडार भरतात, पण प्रल्हादाने तसे केले नाही. त्याने राजकोष उघडले, धान्याचे कोठार प्रजेसाठी खुले केले आणि स्वतः अत्यंत साधे जीवन स्वीकारले. तो स्वतः बैलगाडीवरून गावोगावी फिरून लोकांची परिस्थिती पाहत असे, त्यांच्या वेदना ऐकत असे आणि त्यांना धीर देत असे. त्याच्या उपस्थितीनेच लोकांच्या मनात आशा निर्माण होत असे. ऋषींनी सांगितले की हा दुष्काळ केवळ निसर्गाचा नाही तर मानवाच्या अंतःकरणातील कोरडेपणाचाही आहे. म्हणूनच प्रल्हादाने सर्वांना एकत्र आणून नदीकाठी सामूहिक प्रार्थना केली. त्या प्रार्थनेत कुठलाही दिखावा नव्हता, केवळ कृतज्ञता आणि क्षमायाचना होती. लोकांनी आपल्या चुका मान्य केल्या, अहंकार सोडण्याचा संकल्प केला आणि त्या क्षणी आकाशात ढग जमू लागले, मंद वारा वाहू लागला आणि पहिल्या थेंबाने भूमीला स्पर्श केला. त्या पावसात केवळ पाणी नव्हते तर नवचैतन्य होते. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि प्रल्हाद शांतपणे हात जोडून उभा होता, कारण त्याला माहीत होते की ही कृपा त्याची नसून भक्तीची आहे. त्या घटनेनंतर होलिका दहनाचा उत्सव अधिक व्यापक झाला.
या दिवशी लोक केवळ अग्नी पेटवत नसत, तर आपल्या अंतःकरणातील दोष त्यात अर्पण करत असत. कुणी लाग सोडत असे, कुणी मत्सर, तर कुणी लोभ. प्रल्हाद स्वतः अग्नीसमोर उभा राहून म्हणत असे की हा अग्नी साक्षी आहे, आपण पुन्हा अधर्माच्या मार्गावर जाणार नाही. या शब्दांनी लोकांचे मन हादरून जाई आणि त्यांना स्वतःकडे पाहण्याची प्रेरणा मिळे. बालकांना ही कथा सांगताना तो नेहमी म्हणत असे की प्रल्हाद होणे म्हणजे माझ्यासारखे होणे नव्हे, तर सत्यावर विश्वास ठेवणे आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी होलिका येते आणि कधी ना कधी अग्नीची परीक्षा येते. त्या परीक्षेत जो डगमगत नाही तोच खरा भक्त असतो. एका संध्याकाळी प्रल्हाद आश्रमात बसून ऋषींशी संवाद साधत असताना त्यांनी त्याला विचारले की तुला अजून कशाची इच्छा आहे. प्रल्हाद थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला की मला एवढीच इच्छा आहे की माझ्या जाण्यानंतरही ही कथा जिवंत राहावी. लोकांनी माझे नाव नाही तर या कथेतला संदेश लक्षात ठेवावा. ऋषींनी समाधानाने मान हलवली, कारण त्यांना जाणवले की हा राजा आता केवळ इतिहासाचा भाग नाही तर संस्कारांचा स्रोत बनला आहे. त्या रात्री आकाशात चंद्र अधिक उजळ दिसत होता. नदीचे पाणी शांत होते आणि प्रल्हादाच्या अंतःकरणातही एक विलक्षण शांती होती. कारण त्याला कळले होते की त्याची भक्ती आता केवळ वैयक्तिक राहिलेली नाही, तर ती समाजाच्या श्वासात मिसळली आहे. आणि हीच होलिका दहनाच्या कथेची खरी विजयगाथा आहे. प्रल्हादाच्या आयुष्यातील पुढील वर्षे अधिक शांत पण अधिक गहन बनत गेली. कारण त्याच्या अंतःकरणात आता वैयक्तिक सुखदुःखांपेक्षा लोककल्याणाचे विचार अधिक प्रबळ झाले होते. तो अनेकदा एकटाच वनात फिरत असे. घनदाट वृक्षांच्या सावलीतून चालताना पक्ष्यांचे कलरव ऐकत तो थांबत असे आणि त्या स्वरात त्याला ईश्वराची उपस्थिती जाणवत असे. नदीच्या काठावर बसून वाहत्या पाण्याकडे पाहताना त्याला जाणवत असे की जीवनही अशाच प्रवाहासारखे आहे. थांबत नाही, बदलत राहते, पण शुद्ध राहिले तर सर्वांना जीवन देते. ह्या अनुभूतीमुळे त्याने आपल्या राज्यात शिक्षणाची व्यवस्था ऋषी आश्रमांमार्फत अधिक व्यापक केली. बालकांना केवळ शस्त्रविद्या नव्हे तर संयम, करुणा आणि सत्य यांचे संस्कार दिले जावेत असा त्याचा आग्रह होता. त्यामुळे गुरुकुलांमध्ये कथा, संवाद आणि साधना यांना अधिक महत्त्व दिले जाऊ लागले. प्रल्हाद स्वतः अनेकदा गुरुकुलात जाऊन बालकांशी संवाद साधत असे. त्यांना होलिकेची कथा सांगताना तो नेहमी म्हणत असे की अग्नी बाहेर पेटतो, पण खरा अग्नी आपल्या अंतःकरणात असतो आणि तो जर अहंकाराचा असेल तर तो आपल्यालाच जाळतो. हे ऐकून बालकांच्या मनातही ही कथा केवळ आठवण म्हणून नाही तर मार्गदर्शन म्हणून कोरली जाई. राज्यात एकदा काही सरदारांनी सत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुप्तपणे कट रचला, पण प्रल्हादाला याची माहिती मिळाल्यावर त्याने तात्काळ शिक्षा देण्याऐवजी त्यांना राजदरबारात बोलावले. सभागृहात अग्नी प्रज्वलित केला आणि त्यांना त्या अग्नीसमोर उभे केले. प्रल्हाद शांत स्वरात म्हणाला की हा अग्नी साक्षी आहे. तुम्ही सत्य सांगाल तर क्षमा मिळेल, अन्यथा तुमचा अहंकारच तुम्हाला जाळेल. या शब्दांनी सरदारांची मने हादरली. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि प्रल्हादाने त्यांना शिक्षा न देता सेवा करण्याची संधी दिली. या घटनेनंतर राज्यात विश्वास अधिक दृढ झाला, कारण लोकांनी पाहिले की न्याय म्हणजे केवळ दंड नव्हे तर सुधारणा आहे. होलिका दहनाचा उत्सव आता या सुधारणेचे प्रतीक बनला. या दिवशी लोक राजदरबारात येऊन आपापल्या चुका मान्य करत आणि नवीन संकल्प करत. प्रल्हाद स्वतः त्या अग्नीसमोर उभा राहून म्हणत असे की मीही चुकू शकतो, म्हणून मला देखील तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. हे ऐकून प्रजेच्या डोळ्यात अश्रू येत, कारण त्यांनी कधीही इतका नम्र राजा पाहिला नव्हता. काळ जसजसा पुढे गेला तसतशी प्रल्हादाच्या देहावर वयाची छाया दिसू लागली, पण त्याच्या डोळ्यांतील तेज कमी झाले नाही. तो अजूनही पहाटे उठून नदीस्नान करत असे, मंदिरात दीप लावत असे आणि दीर्घकाळ ध्यान करत असे. एकदा ध्यानात असताना त्याला आपल्या बालपणातील दृश्य पुन्हा दिसले. अग्निज्वाळा, होलिकेचा गर्व आणि विष्णुकृपेचे संरक्षण. त्या दृश्याने त्याच्या मनात कृतज्ञतेची लाट उठली आणि त्याने मनातच संकल्प केला की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो ह्या कथेला जिवंत ठेवील. त्या दिवसापासून त्याने दरवर्षी होलिका दहनाच्या दिवशी स्वतः प्रजेसमोर उभे राहून आपली कथा सांगायला सुरुवात केली. तो कोणताही अलंकार न घालता साध्या वस्त्रात उभा राहत असे आणि म्हणत असे की मी काही विशेष नाही, मीही तुमच्यासारखाच आहे. फरक इतकाच की मी संकटातही विश्वास सोडला नाही.
या शब्दांनी लोकांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण होत असे. अनेक जण आपल्या जीवनातील संकटे त्याच्याशी शेअर करत आणि त्याला मार्गदर्शनासाठी विचारत. प्रल्हाद त्यांना एकच उत्तर देत असे की जेव्हा मन डगमगते तेव्हा अग्नीची आठवण ठेवा, कारण तो सत्याला कधीही इजा करत नाही. एका संध्याकाळी वनात फिरताना त्याला काही वृद्ध ऋषी भेटले. त्यांनी त्याला सांगितले की काळाच्या पुढील प्रवासात तुझे नाव पुराणांमध्ये अजरामर होईल, पण लक्षात ठेव, लोक तुझी पूजा करतील तेव्हा त्यांना स्वतःचा मार्ग विसरू देऊ नकोस. प्रल्हादाने हात जोडून उत्तर दिले की माझी कथा लोकांना स्वतःकडे पाहायला शिकवेल, हीच माझी इच्छा आहे. त्या क्षणी सूर्यास्ताच्या लालसर प्रकाशात संपूर्ण वन सोनेरी दिसत होते आणि त्या प्रकाशात प्रल्हादाचा चेहरा विलक्षण शांततेने उजळून निघाला, जणू सृष्टी स्वतः या भक्ताला आशीर्वाद देत होती. आणि होलिका दहनाची ज्योत काळाच्या प्रवाहात अधिक तेजाने प्रज्वलित होत होती. काळाच्या ओघात प्रल्हादाचे शरीर थकू लागले, तरी त्याचा आत्मा अधिक उजळत गेला, कारण त्याच्या प्रत्येक श्वासात भक्ती मिसळली होती. राजमहालातील वैभव आता त्याला आकर्षित करत नव्हते, म्हणूनच तो अधिक वेळ आश्रमात आणि नदीकाठी घालवू लागला. तेथे ऋषींसोबत संवाद साधताना तो जीवनाच्या सूक्ष्म सत्यांचा विचार करत असे. एकदा एका संध्याकाळी तो नदीच्या काठावर बसला असताना त्याने पाहिले की काही युवक आपसात वाद घालत होते. त्यांच्या शब्दांत राग आणि अहंकार होता. प्रल्हाद त्यांच्या जवळ गेला आणि शांतपणे विचारले की तुमचा वाद कशासाठी आहे. युवकांनी सांगितले की मान सन्मान आणि अधिकार यावरून त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. प्रल्हाद थोडा वेळ शांत राहिला आणि मग त्यांना होलिका दहनाची आठवण करून दिली. तो म्हणाला की ज्यासाठी तुम्ही भांडत आहात ते सगळे अग्नीपुढे क्षणात राख होऊ शकते, पण तुमच्या अंतःकरणातील द्वेष जर पेटला तर तो आयुष्यभर जळत राहील. हे ऐकून युवकांची मान खाली गेली आणि त्यांनी परस्पर क्षमा मागितली. त्या घटनेनंतर प्रल्हादाने राज्यात एक नवा प्रघात सुरू केला. दरवर्षी होलिका दहनाच्या दिवशी युवकांनी वृद्धांच्या चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद घ्यावेत आणि वृद्धांनी युवकांना क्षमा आणि मार्गदर्शन द्यावे. यामुळे पिढ्यांमधील अंतर कमी झाले आणि समाज अधिक एकसंध झाला. प्रल्हाद स्वतः या विधीत सहभागी होत असे. तो सर्वांत आधी एका साध्या वृद्ध सेवकाच्या चरणी मस्तक ठेवत असे. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत, कारण राजेपणाचा अहंकार त्याच्या वागण्यात कधीच दिसत नव्हता. त्या वर्षी धुलिवंदनाचा उत्सव अधिकच भावपूर्ण झाला. लोकांनी रंग उधळताना केवळ आनंद व्यक्त केला नाही, तर आपले मनही हलके केले. नदीकाठी सामूहिक स्नान झाले आणि प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातील कटुता पाण्यात सोडून दिली असा भाव मनात ठेवला. प्रल्हाद त्या नदीकाठी उभा राहून हे दृश्य पाहत होता आणि त्याच्या मनात समाधान होते, कारण त्याला जाणवत होते की समाज आता बाह्य विधींपेक्षा अंतःशुद्धीला अधिक महत्त्व देऊ लागला आहे. त्या रात्री त्याने स्वप्नात आपल्या गुरूंना पाहिले. त्यांनी त्याला सांगितले की तुझा काळ आता पूर्णत्वाकडे जात आहे, पण तुझा संदेश अजून बराच काळ जिवंत राहणार आहे. प्रल्हाद जागा झाला तेव्हा त्याच्या मनात कुठलाही भय नव्हतं, उलट एक गोड शांतता होती. दुसऱ्या दिवशी त्याने राजदरबारात सर्वांना एकत्र बोलावले आणि स्पष्ट सांगितले की राज्य हे माझे नसून धर्माचे आहे आणि धर्म हा कुणाच्या एकट्याचा नसतो. त्यामुळे माझ्यानंतरही हेच तत्त्व पाळले गेले पाहिजे. त्याने आपल्या उत्तराधिकारीला निवडताना रक्तसंबंध नव्हे तर सद्गुण पाहिले आणि त्या व्यक्तीला राज्यकारभाराची जबाबदारी दिली. या निर्णयाने काही जण आश्चर्यचकित झाले, पण बहुतेकांनी त्याचे कौतुक केले, कारण त्यांना माहीत होते की हा निर्णय अहंकारातून नव्हे तर भक्तीतून जन्मलेला आहे. त्या संध्याकाळी प्रल्हादाने मंदिरात जाऊन दीर्घ प्रार्थना केली. त्याने विष्णूचे आभार मानले की त्याला जीवनात जे काही मिळाले ते सर्व परीक्षा आणि कृपेचे मिश्रण होते. त्या प्रार्थनेनंतर तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसून सूर्यास्त पाहत राहिला. लालसर प्रकाशात मंदिराचे कळस झळकत होते आणि त्या प्रकाशात त्याला पुन्हा एकदा होलिकेच्या ज्वाळा आठवल्या. पण यावेळी त्या ज्वाळांमध्ये भय नव्हते, तर मुक्तीची अनुभूती होती. प्रल्हादाच्या मनात एकच विचार घोळत होता की जर माझ्या जीवनकथेमुळे एखाद्यालाही सत्याचा मार्ग सापडला तर माझे आयुष्य सार्थकी लागले असेल. आणि याच भावनेत तो शांतपणे डोळे मिटून बसला, जणू पुढील प्रवासासाठी स्वतःला सिद्ध करत होता. कारण भक्तीची कथा कधीच संपत नाही,
ती केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपात प्रवाहित होत राहते. प्रल्हादाच्या आयुष्यातील हा टप्पा अधिक अंतर्मुख करणारा होता, कारण त्याला जाणवत होते की देहाची शक्ती हळूहळू क्षीण होत आहे, पण आत्म्याचा प्रकाश अधिक प्रखर होत चालला आहे. तो आता राजमहालात कमी आणि मंदिर, आश्रम, नदीकाठ या ठिकाणी अधिक काळ घालवत असे. सकाळच्या शांत वेळेत तो मंदिरी जाऊन दीप प्रज्वलित करत असे. त्या ज्वाळांकडे पाहताना त्याला स्वतःच्या जीवनातील अग्निपरीक्षेची आठवण येई आणि त्या आठवणीने त्याचे मन कृतज्ञतेने भरून येई. अनेकदा लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येत असत. कोणी कौटुंबिक वाद घेऊन येई, तर कोणी मनातील अस्वस्थता सांगत असे. प्रल्हाद प्रत्येकाला एकच गोष्ट सांगत असे की प्रश्न बाहेर नाही तर आत आहे आणि उत्तरही आतच आहे. जर मन शांत असेल तर संकट आपोआप लहान वाटते. या शब्दात त्याने कधीही स्वतःचा उल्लेख केला नाही, ना आपल्या कर्तृत्वाचा गौरव केला, कारण त्याला माहीत होते की जे काही घडले ते विष्णुकृपेने घडले आहे. एकदा होलिका दहनाच्या आदल्या दिवशी तो वनातल्या एका जुन्या वटवृक्षाखाली बसला होता. हा तोच वृक्ष होता जिथे त्याने बालपणी अनेकदा नारायणाचे स्मरण केले होते. त्या ठिकाणी बसून त्याने डोळे मिटले आणि मनात पुन्हा ते जुने दिवस जागे झाले. गुरुकुलातील उपहास, वडिलांचा रोष आणि अखेरीस अग्नीतील शांतता या आठवणींनी त्याच्या डोळ्यात अश्रू आणले. पण ते अश्रू वेदनेचे नव्हते तर समाधानाचे होते, कारण त्या प्रत्येक क्षणानेच त्याला आजचा प्रल्हाद हळवले होते. त्याचवेळी काही बालक तेथे खेळत होते. त्यांनी प्रल्हादाला पाहून नमस्कार केला आणि त्याला विनंती केली की तू पुन्हा एकदा होलिकेची कथा सांगावी. प्रल्हाद हसला आणि त्याने ती कथा पुन्हा सांगायला सुरुवात केली, पण यावेळी त्याचा स्वर अधिक मृदू होता. तो म्हणाला की होलिका दहन म्हणजे केवळ अग्नी पेटवणे नाही, तर आपल्या आतल्या भीतीला जाळणे आहे, कारण भीती हीच अधर्माची पहिली पायरी असते. बालक त्या कथेत पूर्णपणे हरवून गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भक्तीचे भाव उमटले. प्रल्हादाने त्यांना शेवटी एवढेच सांगितले की तुम्ही मोठे झाल्यावर कदाचित माझे नाव विसराल, पण जेव्हा मनात अन्याय दिसेल तेव्हा या कथेला आठवा. त्या रात्री होलिका दहनाचा विधी अधिक शांततेत झाला. कुठेही गोंगाट नव्हता. लोकांनी अग्निभोवती प्रदक्षिणा घातल्या आणि प्रत्येकाने मनात एक संकल्प केला. काहींनी राग सोडण्याचा, काहींनी लोभ कमी करण्याचा, तर काहींनी अहंकार त्यागण्याचा. प्रल्हाद त्या अग्नीसमोर शेवटी उभा राहिला. त्याने हात जोडले आणि मनातच प्रार्थना केली की माझ्या देहाचा अंत जरी झाला तरी ही ज्योत विझू नये. अग्नीच्या ज्वाळा त्या क्षणी अधिक स्थिर झाल्या, जणू त्या प्रार्थनेला प्रतिसाद देत होत्या. धुलिवंदनाच्या सकाळी प्रल्हाद नदीकाठी गेला. तिथे रंग खेळणाऱ्या लोकांकडे पाहून तो हसला, कारण त्या रंगांमध्ये त्याला जीवनाचा उत्सव दिसत होता. त्याने एका वृद्धाच्या हातात रंग दिला आणि म्हणाला की आयुष्याच्या संध्याकाळीही आनंदाचे रंग असू शकतात. हे दृश्य पाहून अनेकांची मने भरून आली. त्या दिवसानंतर प्रल्हाद अधिक शांत झाला. तो कमी बोलू लागला, पण जेव्हा बोलत असे तेव्हा त्याचे शब्द अधिक खोलवर जाऊन भिडत असत, कारण ते शब्द अनुभवातून जन्मलेले असत आणि त्या अनुभवात अग्नीची उष्णता, भक्तीची शांती आणि सत्याची अढळता यांचा संगम होता, जो या कथेचा आत्मा बनला. प्रल्हादाच्या जीवनाची संध्याकाळ हळूहळू अवतरत होती, पण त्या संध्याकाळीतही अंधार नव्हता, तर शांत प्रकाश होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे मंदिरात गेला. विष्णुमूर्तीसमोर दीप प्रज्वलित केला आणि दीर्घ काळ ध्यानात बसला. त्याचा श्वास शांत होता, मन स्थिर होते आणि अंतःकरण पूर्णपणे निर्मळ झाले होते. ऋषी आणि प्रजेतील काही लोक मंदिराबाहेर शांतपणे उभे होते, कारण त्यांना जाणवत होते की हा क्षण सामान्य नाही. प्रल्हादाने डोळे उघडले आणि मंद स्मित केले. त्याने सर्वांकडे पाहून एवढेच सांगितले की अग्नी माझी परीक्षा होता, भक्ती माझा मार्ग होता आणि सत्य माझे अंतिम आश्रयस्थान होते. आज जर ही कथा जिवंत आहे तर ती माझ्यामुळे नाही, तर त्या विश्वासामुळे आहे जो प्रत्येकाच्या अंतःकरणात दडलेला आहे. हे शब्द उच्चारून त्याने पुन्हा विष्णू नामाचा जप सुरू केला आणि त्या जपातच त्याचा श्वास शांतपणे विलीन झाला. कोणतीही वेदना नव्हती, कोणताही आक्रोश नव्हता. जणू दीप शांतपणे विझावा तसे त्याचे जीवन पूर्ण झाले. त्या क्षणी मंदिरातील दीपाची ज्योत क्षणभर अधिक उजळली आणि पुन्हा स्थिर झाली. ऋषींनी सांगितले की हा अंत नाही, तर भक्तीचं पूर्णत्व आहे. पुढील पिढ्यांनी प्रल्हादाचे स्मारक उभारले नाही, कारण त्याची खरी स्मृती होलिका दहनाच्या प्रत्येक अग्नीत आणि धुलिवंदनाच्या प्रत्येक रंगात जिवंत राहिली.
प्रत्येक वर्षी जेव्हा अग्नी पेटवला जातो तेव्हा लोकांना आठवण होते की अहंकार जळतो पण भक्ती जळत नाही, आणि जेव्हा रंग खेळले जातात तेव्हा लोकांना उमगते की जीवनाचा खरा उत्सव सत्याच्या विजयात आहे. अशा प्रकारे प्रल्हादाची कथा काळाच्या पलीकडे जाऊन अमर झाली, आणि आजही जेव्हा कुणी संकटात डगमगतो तेव्हा हीच कथा त्याला आठवण करून देते की जर विश्वास अढळ असेल तर अग्नीही वागतो आणि अधर्माचा शेवट अटळ असतो. हीच होलिका दहन आणि धुलीवंदनाची शाश्वत शिकवण आहे.